नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. म्हाडा भरती 2021 ज्युनियर इंजिनियर सिव्हिल टेक्निकल या विषयाच्या अंतर्गत आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत फ्लुइड मेकॅनिक्स अँड हायड्रोलॉजी या टॉपिकवरील अतिसंभाव्य प्रश्न. तर चला सुरुवात करूया. आजच्या भागातील पहिला प्रश्न आहे, द मोशन ऑफ एअर मास इन अ टोर्नॅडो इज अ. ऑप्शन्स आहेत फ्री vortex motion, forced vortex motion, free vortex at center and forced vortex outside, forced vortex at center and free vortex outside. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, forced vortex at center and free vortex outside. The motion of the air mass in a tornado is a forced vortex at सेंटर अँड फ्री वर्टेक्स आउटसाइड. पुढचा प्रश्न आहे, इन स्टेडी फ्लो ऑफ अ फ्लुइड द टोटल ॲक्सिलरेशन ऑफ एनी फ्लुइड पार्टिकल. ऑप्शन्स आहेत कॅन बी झिरो, इज नेवर झिरो, इज ऑलवेज झिरो, इज इंडिपेंडंट ऑफ कोऑर्डिनेट्स. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, कॅन बी झिरो. इन स्टेडी फ्लो ऑफ अ फ्लुइड the total acceleration of any fluid particle can be zero. पुढचा प्रश्न आहे, the pitot tube is used to measure. ऑप्शन्स आहेत velocity at stagnation point, stagnation pressure, static pressure, dynamic pressure. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, stagnation pressure. The pitot tube is used to measure stagnation pressure. पुढचा प्रश्न आहे, द विस्कॉसिटी ऑफ अ गॅस. ऑप्शन्स आहेत डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर, इज इंडिपेंडंट ऑफ प्रेशर फॉर व्हेरी हाय प्रेशर इंटेन्सिटीज. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर. The viscosity of a gas is independent of temperature. पुढचा प्रश्न आहे, which of the following is an incorrect statement. ऑप्शन्स आहेत coefficient of contraction of a venturimeter is unity, flow nozzle is cheaper than venturimeter but has higher energy loss, discharge is independent of orientation of venturimeter whether it is horizontal, vertical or inclined. None of the above statement is correct. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, नन ऑफ द अबव स्टेटमेंट इज करेक्ट. पुढचा प्रश्न आहे, द डेप्थ डी बिलो द फ्री सरफेस ॲट विच द पॉइंट वेलॉसिटी इज इक्वल टू द ॲव्हरेज वेलॉसिटी of flow for a uniform laminar flow with a free surface will be. Options आहेत 0.442 D, 0.423 D, 0.577 D, 0.223 D, 0.707 D, where D is the depth of flow. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 0.577 D. पुढचा प्रश्न आहे, द शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन फॉर अ फ्लुइड फ्लोइंग इन बिटवीन पॅरलल प्लेट्स बोथ ॲट रेस्ट इज. ऑप्शन्स आहेत कॉन्स्टंट ओव्हर द क्रॉस सेक्शन, पॅराबोलिक डिस्ट्रीब्यूशन अक्रॉस द सेक्शन, झिरो ॲट द मिड प्लेन अँड व्हॅरीज लिनियरली विथ डिस्टन्स फ्रॉम मिड प्लेन, झिरो ॲट प्लेट्स अँड इन्क्रीजेस लिनियरली टू मिड पॉईंट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, झिरो ॲट द मिड प्लेन अँड व्हॅरीज लिनियरली विथ डिस्टन्स फ्रॉम मिड प्लेन. द शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन फॉर अ फ्लुइड फ्लोइंग इन बिटवीन पॅरलल प्लेट्स बोथ ॲट रेस्ट इज झिरो ॲट द मिड प्लेन अँड व्हॅरीज लिनियरली विथ डिस्टन्स फ्रॉम द मिड प्लेन. पुढचा प्रश्न आहे, द वेलॉसिटी डिस्ट्रीब्यूशन फॉर लॅमिनार फ्लो थ्रू अ सर्क्युलर ट्यूब. ऑप्शन्स आहेत is constant over the cross section, varies linearly from 0 at walls
maximum at center, varies parabolically with maximum at the center, none of the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, व्हॅरीज पॅराबोलिकली विथ मॅक्सिमम ॲट द सेंटर. पुढचा प्रश्न आहे सेंटर ऑफ बायोन्सी ऑलवेज. ऑप्शन्स आहेत कोइन्साइड्स विथ द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, coincides with the centroid of the volume of fluid displaced, remains above the center of gravity, remains below the center of gravity. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, coincides with the centroid of the volume of fluid displaced. पुढचा प्रश्न आहे कोइफिशियंट ऑफ वेलोसिटी ऑफ वेंचुरीमीटर. ऑप्शन्स आहेत इज इंडिपेंडंट ऑफ रेनॉल्ड्स नंबर, decreases with higher Reynolds number, is equal to the coefficient of discharge of venturimeter, none of the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, coefficient of velocity of venturimeter is equal to the coefficient of discharge of venturimeter. पुढचा प्रश्न आहे द इन्क्रीज इन मेटासेंट्रिक हाईट. या ठिकाणी आता 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. इन्क्रीजेस स्टॅबिलिटी, decreases stability, increases comfort for passengers, decreases comfort for passengers. The correct answer is, आता ऑप्शन्स आहेत फर्स्ट अँड थर्ड, फर्स्ट अँड फोर्थ, सेकंड अँड थर्ड, सेकंड अँड फोर्थ. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, फर्स्ट अँड फोर्थ. जे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत त्यातलं फर्स्ट आणि फोर्थ हे करेक्ट आहे. म्हणजे the increase in metacentric height increases stability and decreases comfort for passengers. पुढचा प्रश्न आहे a closed tank containing water is moving in a horizontal direction along a straight line at a constant speed. The tank also contains a steel ball and a bubble of air. If the tank is डिसेलरेटेड हॉरिझॉन्टली देन, आता या ठिकाणी 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. द बॉल विल मूव टू द फ्रंट, द बबल विल मूव टू द फ्रंट, द बॉल विल मूव टू द रियर, द बबल विल मूव टू द रियर. फाइंड आउट विच ऑफ द अबव स्टेटमेंट इज करेक्ट. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत फर्स्ट अँड सेकंड, फर्स्ट अँड फोर्थ, सेकंड अँड थर्ड, थर्ड अँड फोर्थ. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, फर्स्ट अँड फोर्थ. फर्स्ट अँड फोर्थ स्टेटमेंट्स आर करेक्ट वन. पुढचा प्रश्न आहे द प्रेशर ॲट द समिट ऑफ सायफन इज. ऑप्शन्स आहेत इक्वल टू ॲटमॉस्फिअरिक, लेस दॅन ॲटमॉस्फिअरिक, मोर दॅन ॲटमॉस्फिअरिक, नन ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, लेस दॅन ॲटमॉस्फिअरिक. The pressure at the summit of siphon is less than atmospheric. पुढचा प्रश्न आहे coefficient of velocity for Borda's mouthpiece running full is. ऑप्शन्स आहेत 0.611, 0.707, 0.855, 1. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 0.707. पुढचा प्रश्न आहे when a liquid rotates at a constant angular velocity about a vertical axis as a rigid body, the pressure intensity varies. Options आहेत linearly with radial distance, as the square of the radial distance, inversely as the square of the radial distance, inversely as the radial distance. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, as the square of radial distance. When a liquid rotates at the constant angular velocity about a vertical axis as a rigid body, the pressure intensity varies as the square of the radial distance. पुढचा प्रश्न आहे a right circular cylinder open at the top is filled with liquid and rotated about its vertical axis at such a speed that half the liquid spills out. Then the pressure intensity at the center of the bottom is. Options आहेत 0, 1/4 its value when cylinder was full,
one half its value when cylinder was full cannot be predicted from the given data. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 0. पुढचा प्रश्न आहे द ईडी विस्कोसिटी फॉर टर्बुलंट फ्लो इज. ऑप्शन्स आहेत अ फंक्शन ऑफ टेम्परेचर ओनली, अ फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड, डिपेंडंट ऑन द फ्लो, इंडिपेंडंट ऑफ द फ्लो. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी डिपेंडंट ऑन द फ्लो. द एडी विस्कोसिटी फॉर टर्बुलंट फ्लो इज डिपेंडंट ऑन द फ्लो. पुढचा प्रश्न आहे द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ फोर्स ऑन अ कर्व्ड सरफेस इज इक्वल टू द. ऑप्शन्स आहेत प्रोडक्ट ऑफ प्रेशर इंटेन्सिटी ॲट इट्स सेंट्रॉइड अँड एरिया, फोर्स ऑन वर्टिकल प्रोजेक्शन ऑफ द कर्व्ड सरफेस, weight of liquid vertically above the curved surface, force on the horizontal projection of the curved surface. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी फोर्स ऑन अ वर्टिकल प्रोजेक्शन ऑफ द कर्व्ड सरफेस. द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ फोर्स ऑन कर्व्ड सरफेस इज इक्वल टू द फोर्स ऑन अ वर्टिकल प्रोजेक्शन ऑफ द कर्व्ड सरफेस. पुढचा प्रश्न आहे streamlines and path lines always coincides in case of. ऑप्शन्स आहेत स्टेडी फ्लो, लॅमिनार फ्लो, युनिफॉर्म फ्लो, टर्बुलंट फ्लो. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए स्टेडी फ्लो. स्ट्रीमलाइन्स अँड पाथ लाइन्स ऑलवेज कोइन्साइड इन केस ऑफ स्टेडी फ्लो. पुढचा प्रश्न आहे हॉट वायर ॲनिमोमीटर इज यूज्ड टू मेजर. ऑप्शन्स आहेत discharge, velocity of gas, pressure intensity of gas, pressure intensity of liquid. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी velocity of gas. Hot wire anemometer is used to measure velocity of gas. पुढचा प्रश्न आहे flow at constant rate through a tapering pipe is. 4 स्टेटमेंट दिलेले आहेत स्टेडी फ्लो, युनिफॉर्म फ्लो, अनस्टेडी फ्लो, नॉन युनिफॉर्म फ्लो. द करेक्ट आन्सर इज आता ऑप्शन्स आहेत फर्स्ट अँड सेकंड, फर्स्ट अँड फोर्थ, सेकंड अँड थर्ड, सेकंड अँड फोर्थ. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी स्टेटमेंट्स फर्स्ट अँड फोर्थ आर करेक्ट. फ्लो ॲट द कॉन्स्टंट रेट थ्रू अ टेपरिंग पाईप इज स्टेडी फ्लो अँड नॉन युनिफॉर्म फ्लो. पुढचा प्रश्न आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी रिलेट्स. ऑप्शन्स आहेत इंटेन्सिटी ऑफ प्रेशर अँड रेट ऑफ अँग्युलर डिफॉर्मेशन, शियर स्ट्रेस अँड रेट ऑफ अँग्युलर डिफॉर्मेशन, शियर स्ट्रेस विस्कोसिटी अँड टेम्परेचर, विस्कोसिटी अँड रेट ऑफ अँग्युलर डिफॉर्मेशन. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी शियर स्ट्रेस अँड रेट ऑफ अँग्युलर डिफॉर्मेशन. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी रिलेट्स शियर स्ट्रेस and rate of angular deformation. पुढचा प्रश्न आहे कोइफिशियंट ऑफ डिस्चार्ज फॉर अ टोटली सबमर्ज्ड ऑरिफाइस ॲज कम्पेअर टू दॅट फॉर ॲन ऑरिफाइस डिस्चार्जिंग फ्री इज. ऑप्शन्स आहेत स्लाइटली लेस, स्लाइटली मोर, नियरली हाफ, इक्वल. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए स्लाइटली लेस. पुढचा प्रश्न आहे द डिस्टन्स फ्रॉम पाईप बाउंड्री ॲट विच द टर्बुलंट शियर स्ट्रेस इज 1/3 द वॉल शियर स्ट्रेस इज. ऑप्शन्स आहेत 1/3 आर, हाफ आर, 2/3 आर, 3/4 आर, वेअर आर इज द रेडियस ऑफ पाईप. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 1/3 आर. पुढचा प्रश्न आहे द मेजर लॉस ऑफ एनर्जी इन लॉंग पाइप्स इज ड्यू टू. ऑप्शन्स आहेत सडन इनलार्जमेंट, सडन कॉन्ट्रॅक्शन, ग्रॅज्युअल कॉन्ट्रॅक्शन और एनलार्जमेंट, फ्रिक्शन. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी फ्रिक्शन. द मेजर लॉस ऑफ एनर्जी इन लॉंग पाइप्स इज ड्यू टू फ्रिक्शन. पुढचा प्रश्न आहे द रेशो ऑफ ॲव्हरेज वेलॉसिटी टू मॅक्सिमम वेलॉसिटी फॉर स्टेडी लॅमिनार फ्लो इन सर्क्युलर पाईप इज.
ऑप्शन्स आहेत 1/2, 2/3, 3/2, 2. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 1/2 मीन्स हाफ. द रेशो ऑफ ॲव्हरेज व्हेलोसिटी टू मॅक्सिमम व्हेलोसिटी फॉर स्टेडी लॅमिनार फ्लो इन सर्क्युलर पाईप्स इज हाफ. पुढचा प्रश्न आहे कोइफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन फॉर ॲन एक्सटर्नल सिलेंडर माउथ पीस इज. ऑप्शन्स आहेत 1, 0.855, 0.70, 0.611. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 1. कोइफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन फॉर ॲन एक्सटर्नल सिलेंडर माउथ पीस इज 1. पुढचा प्रश्न आहे इन अ फोर्स्ड वॉर्टेक्स मोशन द वेलोसिटी ऑफ फ्लो इज. ऑप्शन्स आहेत डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रॅडियल डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स रॅडियल डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू the square of its radial distance from the axis of the rotation and directly proportional to the square of its radial distance from the axis of rotation. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रॅडियल डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. पुढचा प्रश्न आहे when the velocity distribution is uniform over the cross section the correction factor for momentum is. ऑप्शन्स आहेत 0, 1, 2, 3. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 1. when the velocity distribution is uniform over the cross section the correction factor for momentum is 1. पुढचा प्रश्न आहे a floating body is said to be in a state of stable equilibrium. ऑप्शन्स आहेत when its metacentric height is 0, when the metacenter is above the center of gravity, when the metacenter is below the center of gravity, only when its center of gravity is below its center of buoyancy. आता या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी when the metacenter is above the center of gravity. A floating body is said to be in a state of stable equilibrium when the metacenter is above the center of gravity. पुढचा प्रश्न आहे लिस्ट पॉसिबल व्हॅल्यू ऑफ करेक्शन फॅक्टर फॉर. या ठिकाणी 4 स्टेटमेंट आहेत. कायनेटिक एनर्जी इज 0, कायनेटिक एनर्जी इज 1, मोमेंटम इज 0, मोमेंटम इज 1. द करेक्ट स्टेटमेंट्स आर ऑप्शन्स आहेत फर्स्ट अँड थर्ड, सेकंड अँड थर्ड, फर्स्ट अँड फोर्थ, सेकंड अँड फोर्थ. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी सेकंड अँड फोर्थ. लीस्ट पॉसिबल व्हॅल्यू ऑफ करेक्शन फॅक्टर फॉर कायनेटिक एनर्जी इज 1 अँड मोमेंटम इज 1. पुढचा प्रश्न आहे मेटासेंट्रिक हाईट फॉर स्मॉल व्हॅल्यूज ऑफ अँगल ऑफ हील इज द डिस्टन्स बिटवीन द. ऑप्शन्स आहेत सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड सेंटर ऑफ बायोन्सी, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड मेटासेंटर, सेंटर ऑफ बायोन्सी अँड मेटासेंटर, फ्री सरफेस अँड सेंटर ऑफ बायोन्सी. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड मेटासेंटर. पुढचा प्रश्न आहे वेन ॲन आयडियल फ्लुइड फ्लोज पास्ट अ स्पियर. ऑप्शन्स आहेत हायेस्ट इंटेन्सिटी ऑफ प्रेशर ऑकर्स अराउंड द सर्कम्फरन्स ॲट राईट अँगल्स टू फ्लो, लोएस्ट प्रेशर इंटेन्सिटी ऑकर्स ॲट front stagnation point, lowest pressure intensity occurs at rear stagnation point, total drag is 0. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी total drag is 0. When an ideal fluid flows past a sphere, total drag is 0. पुढचा प्रश्न आहे which of the following is used to measure the discharge. ऑप्शन्स आहेत करंट मीटर, वेंचुरीमीटर, पिटॉट ट्यूब, हॉट वायर ॲनिमोमीटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी वेंचुरीमीटर. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड टू मेजर डिस्चार्ज. सो वेंचुरीमीटर इज यूज्ड टू मेजर द डिस्चार्ज. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट कोइफिशियंट ऑफ डिस्चार्ज. ऑप्शन्स आहेत शार्प एज्ड ऑरिफाइस, वेंचुरीमीटर, बोर्डाज माउथपीस रनिंग फुल,
सिपोलेटिव्हियर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी वेंचुरीमीटर. पुढचा प्रश्न आहे द थिओरॉटिकल व्हॅल्यू ऑफ कोइफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ शार्प एज्ड ऑरिफाईस इज. ऑप्शन्स आहेत 0.611, 0.85, 0.981. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 0.611. द थिओरॉटिकल व्हॅल्यू ऑफ कोइफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन of a sharp-edged orifice is 0.611. पुढचा प्रश्न आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, एनर्जी, मोमेंटम, नन ऑफ दीज. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए मास. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. पुढचा प्रश्न आहे size of venturimeter is specified by pipe diameter, throat diameter, angle of diverging section, both pipe diameter as well as throat diameter. या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए पाइप डायमीटर. साइज ऑफ द वेंचुरीमीटर इज स्पेसिफाईड बाय पाइप डायमीटर. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत lower critical Reynolds number is of no practical significance in pipe flow problems. Upper critical Reynolds number is significant in pipe flow problems. Lower critical Reynolds number has the value 2000 in pipe flow. Upper critical Reynolds number is the number at which turbulent flow changes to laminar flow. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. सो statement given in the option A is correct. Lower critical Reynolds number is of no practical significance in pipe flow problems. पुढचा प्रश्न आहे due to each and contraction the discharge of rectangular sharp crested weir is reduced by. ऑप्शन्स आहेत 5%, 10%, 15%, 20%. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 5%. पुढचा प्रश्न आहे इफ अ वेसल कंटेनिंग लिक्विड मूव्स डाउनवर्ड विथ अ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन इक्वल टू जी देन. ऑप्शन्स आहेत द प्रेशर थ्रू द लिक्विड मास इज ॲटमॉस्फेरिक, देअर विल बी व्हॅक्यूम इन द लिक्विड, the pressure in the liquid mass is greater than hydrostatic pressure, none of the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए द प्रेशर थ्रू आउट द लिक्विड मास इज ॲटमॉस्फेरिक. पुढचा प्रश्न आहे द पॉइंट इन द इमर्स्ड बॉडी थ्रू विच द रिझल्टंट प्रेशर ऑफ द लिक्विड मे बी टेकन टू ॲक्ट इज नोन ॲज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, सेंटर ऑफ बायोन्सी, सेंटर ऑफ प्रेशर, मेटा सेंटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी सेंटर ऑफ प्रेशर. पुढचा प्रश्न आहे स्टॅन्टन डायग्राम इज अ. ऑप्शन्स आहेत लॉग प्लॉट फॉर फ्रिक्शन फॅक्टर अगेन्स्ट रेनॉल्ड्स नंबर, लॉग प्लॉट ऑफ रिलेटिव्ह रफनेस अगेन्स्ट रेनॉल्ड्स नंबर, सेमी लॉग प्लॉट ऑफ फ्रिक्शन फॅक्टर अगेन्स्ट रेनॉल्ड्स नंबर, सेमी-लॉग प्लॉट ऑफ फ्रिक्शन फॅक्टर अगेन्स्ट रिलेटिव्ह रफनेस. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए स्टॅन्टन डायग्राम इज अ लॉग प्लॉट ऑफ फ्रिक्शन फॅक्टर अगेन्स्ट रेनॉल्ड्स नंबर. पुढचा प्रश्न आहे द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज. ऑप्शन्स आहेत डायनामिक्स, कायनेटिक्स, हायड्रॉलिक्स, न्यूमॅटिक्स. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी हायड्रॉलिक्स. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत द प्रेशर इंटेन्सिटी ॲट वेना कॉन्ट्रॅक्टा इज ॲटमॉस्फेरिक, कॉन्ट्रॅक्शन इज लिस्ट ॲट वेना कॉन्ट्रॅक्टा, स्ट्रीम लाईन्स आर पॅरलल थ्रूआउट द जेट ॲट वेना कॉन्ट्रॅक्टा, अँड कोइफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन इज ऑलवेज लेस दॅन 1. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी
Incorrect statement is streamlines are parallel throughout the jet at vena contracta. पुढचा प्रश्न आहे the distance y from the pipe boundary at which the point velocity is equal to the average velocity for turbulent flow is options आहेत 0.223 r, 0.423 r, 0.577 r, 0.707 r, where r is the radius of pipe. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 0.223 r. पुढचा प्रश्न आहे if a sphere of diameter 1 centimeter falls in a castor oil of kinematic viscosity 10 stokes with a terminal velocity of 1.5 centimeter per second, the coefficient of drag on the sphere is options आहेत less than 1, between 1 and 100, 160, 200. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 160. पुढचा प्रश्न आहे इन केस ऑफ ॲन एअरफॉईल द सेपरेशन ऑफ फ्लो ऑकर्स. ऑप्शन्स आहेत ॲट द एक्स्ट्रीम रियर ऑफ बॉडी, ॲट द एक्स्ट्रीम फ्रंट ऑफ बॉडी, मिडवे बिटवीन रियर अँड फ्रंट ऑफ द बॉडी, एनिवेअर बिटवीन रियर अँड फ्रंट ऑफ द बॉडी डिपेंडिंग अपॉन रेनॉल्ड्स नंबर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए ॲट द एक्स्ट्रीम रियर ऑफ द बॉडी. In case of an airfoil, the separation of flow occurs at the extreme rear of body. पुढचा प्रश्न आहे with the same cross-sectional area and immersed in same turbulent flow, the largest total drag will be on. Options आहेत a circular disc of plate held normal to flow, a sphere, a cylinder, a streamlined body. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए a circular disc of plate held normal to flow. पुढचा प्रश्न आहे in which of the following the friction drag is generally larger than pressure drag. Options आहेत a circular disc or plate held normal to flow, a sphere, a cylinder, an airfoil. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी an airfoil. In which of the following the friction drag is generally larger than pressure drag? In an airfoil, the friction drag is generally larger than pressure drag. पुढचा प्रश्न आहे for hydrodynamically smooth boundary, the friction coefficient for turbulent flow is options आहेत constant, dependent only on Reynolds number, a function of Reynolds number and relative roughness, dependent on relative roughness only. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी डिपेंडंट ओनली ऑन रेनॉल्ड्स नंबर. पुढचा प्रश्न आहे फॉर लॅमिनार फ्लो इन अ पाईप ऑफ सर्क्युलर क्रॉस सेक्शन द डार्सीज friction factor F is options आहेत directly proportional to Reynolds number and independent of pipe wall roughness, directly proportional to pipe wall roughness and independent of Reynolds number, inversely proportional to Reynolds number and independent of pipe wall roughness, and inversely proportional to Reynolds number and directly proportional to pipe wall roughness. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेनॉल्ड्स नंबर अँड इंडिपेंडंट ऑफ पाईप वॉल रफनेस. पुढचा प्रश्न आहे सेपरेशन ऑफ फ्लो ऑकर्स व्हेन. ऑप्शन्स आहेत द प्रेशर इंटेन्सिटी रिचेस अ मिनिमम, द क्रॉस सेक्शन ऑफ अ चॅनल इज रेड्युस्ड, द बाउंड्री लेयर कम्स टू द रेस्ट, ऑल ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी द बाउंड्री लेयर कम्स टू रेस्ट. सेपरेशन ऑफ फ्लो ऑकर्स व्हेन द बाउंड्री लेयर कम्स टू रेस्ट. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण फ्लुइड मेकॅनिक्स अँड हायड्रोलॉजी या विषयावरील अतिसंभाव्य प्रश्न पाहिले. मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका
आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे आपल्याला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.